कडनं आणि जे गिफ्ट हॅम्पर आहे GR पाटील आणि खंडू पाटील यांच्याकडनं आम्हाला लाभलेला आहे. तर मी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, कारण आजच्या दिवसातील चौथा सामना मित्रांनो आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. टायगर स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट सांगे. सन्माननीय गंगारामजी तिसकर काकांचा इथे मात्र शुभागमन झाला आहे. विनंती करतोय की काका आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना नवीन वर्षाच्या लक्ष शुभेच्छा. कारण 2020चा वर्ष पाहिले तर सर्वजण मात्र कंटाळलेली होती, परंतु आता मात्र कुठेतरी 21 आकडा आल्यानंतर सर्वांनीच मात्र निस्वाचा श्वास सोडलेला आहे. आणि हा वर्ष तुम्हाला नक्कीच सुखाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. सावध क्रिकेट ग्राउंड पर जब मैचेस होते हैं योगेश, एक अलग ही स्केल पर खेल चलता है. हम जो फुल फ्लेज ग्राउंड्स देखते हैं वहां पर जो खेल देखने को मिलता है वो थोड़ा अलग लेवल का नजर आता है, अलग स्केल पर वहां पर खेल चलता है. यहाँ पर बात थोड़ी अलग होती है. तो मैदान की जो लिमिटेशंस है उसको समझते हुए हर एक खिलाड़ी को खेलना होगा यहाँ पर मैच को जीतने के लिए. बहुत ही बड़ा मुकाबला है, दोनों भी बहुत बेहतरीन टीमें हैं, टाइगर स्पोर्ट्स चौदरपाड़ा और आई एकविरा स्पोर्ट्स सांगे. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय रामदासजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र मी संजय स्पोर्ट्स सावध संघाला एवढंच म्हणेन की तुम्ही आता मात्र स्पर्धेकडे फोकस करायचा आहे. तुमची टीम मीटिंग समाप्त झाली असेल तर आपण स्पर्धेकडे फोकस करा. तर चला सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण आज तब्बल आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत. कारण 10 संघांना आज आपण इनिंग्स मध्ये पाहणार आहोत. टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघाने मात्र नाणेफेकीचा कौल प्राप्त केला, शस्त्र स्वीकारलं आणि प्रथम आमंत्रण केलं आहे फलंदाजीसाठी एकविरा स्पोर्ट सांगे संघाला. अनेक ठिकाणी आपण पाहतो या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या सीझन मध्ये. परंतु ही स्पर्धा जर पाहिली तर अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा, कारण 15वा वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळतो या. आणि या वर्षामध्ये खरोखर मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पूर्णपणे मिस करतो या ऍडव्होकेट स्वर्गीय सुरेश पाटील यांना. कारण मागील सत्रामध्ये पाहिले तर आम्ही दोघे जण या स्पर्धेमध्ये अजय होतो आणि काय ती स्पर्धेमध्ये एन्जॉय आम्हाला नक्कीच या ठिकाणी करण्याची संधी जी मिळाली, परंतु आज त्यांचा आवाज नक्कीच त्या कानापर्यंत नक्कीच या ठिकाणी कुठेतरी घोंगावतोय आणि त्यांच्याच नावाने पाहतो आपल्याला या ठिकाणी टॉस बॉक्स पाहायला म्हणतोय. बिल्कुल, जब भी कोई भी टूर्नामेंट में मैं जाता हूँ कमेंट्री के लिए तो ऐसे लगता है कि सूरज बगल में ही बैठे हुए हैं और उनका वो डायलॉग हमेशा मुझे याद आता है कि दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, मैच जीतती है जिताने वाला चाहिए. पहली गेंद फुल टॉस, मोड़ दिया है स्क्वायर लेग फील्डर को बीट करती हुई गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. आज के बल्ले से चौका निकलता हुआ पहली गेंद पर. अच्छी शुरुआत देते हुए अपनी टीम को बैट्समैन राज. सांगे टीम यहाँ पर पहले बैटिंग कर रही है. टॉस को जीता है टाइगर 11 चौदरपाड़ा टीम के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. राज के साथ विकी पारी की शुरुआत करने के लिए आए हैं. खूपच चांगली गोड सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट सांगे संघासाठी. कारण पहिल्याच चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच फुलटॉस डिलिव्हरी होती आणि त्याच्यावर पाहिलं तर नक्कीच जास्त ताकदीचा वापर केला नाही, फक्त गॅप शोधला त्या ठिकाणी आणि खूपच चांगला परिणाम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार पाहायला आपल्याला थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विजय मार्ग सुटोई लेफ्ट मोठं विकेटने इथे मात्र आपल्या षटका सुरुवात केली होती. पहिला चेंडू खराब पडतो, या ठिकाणी मात्र चांगला चेंडूची फेकी पाहिली आपण. एक छोटी धाव मात्र पूर्ण केली, थोडीशी मिसफील पाहिली आपण एस्टांच्या पाठीमागे एसटी रक्षकाकडनं आणि सहजपणे मात्र या ठिकाणी धाव आपल्याला पाहायला मिळते. देखिए बल्ला लगा था गेंद पर, तो बहुत बड़ी गलती भी ये मानी जा सकती है विकेट कीपर द्वारा. विकेट भी प्राप्त किया जा सकता था लेकिन उसका मौका गवा दिया है और 1 रन भी खर्च हुआ है. स्कोर 5 रन. अगली गेंद का सामना करेंगे विकी. फ्लिक किया है गेंद हवा में स्क्वायर लेग फील्डर के ऊपर से. हालांकि डिप में खिलाड़ी तैनात है, बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो भी विकेट कीपर के पास. 1 ही रन लेने का अवसर. विकी का खाता खुलता हुआ इस 1 रन की बदौलत. स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के. संघी टीम आक्रामक क्रिकेट खेलने के लिए जानी जाती है, बढ़िया बल्लेबाजी है संघी टीम के पास और नानकर का जो गावदेवी ट्रॉफी हुआ था उसमें ये टीम फाइनल तक पहुंची थी.
इस बार टाइमिंग बहुत अच्छी है, बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए डीप मिड विकेट के ऊपर से तान दिया गेंद को, 6 रन। थोड़ी सी बदली हुई नजर आ रही है, राज ओपन करने आए हैं जो आमतौर पर मिडिल ऑर्डर में खेलते हैं, लेकिन जो मौका मिला है उनको पारी की शुरुआत करने का उसका भरपूर फायदा उठाते हुए और बहुत ही बढ़िया तरीके से रन्स जोड़ते हुए अपनी टीम के लिए एक चौका और एक छक्का उनके बैट से निकल चुका है, स्कोर 12 रन। पूर्णपणे अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पहा आपण फलंदाज थोडासा बीड झाला, परंतु एचटी रक्षकला सुद्धा मात्र संधी मिळाली नाही चेंडू अडवण्यासाठी. चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे मात्र निघून जातोय एका धाबेसाठी. चांगली सुरुवात इथे मात्र एकविरा स्पोर्ट सांगे संघाची आपण म्हणू शकतो, या कारण पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि 10 पेक्षा अधिक धावा आतापर्यंत आपल्याला धापल पाहायला मिळत आहेत, तब्बल 13 धावा. कुठलाही गडी न गमवताना एक चांगली दोघांमध्ये पार्टनरशिप पाहायला मिळते. या आता मात्र लाईन पाहावी लागेल. चेंडूमध्ये वेग तर फार होता, परंतु नक्की दाबेची सोडून मात्र ठिकाणी चेंडू निघून जातो. या व्हाईटचा इशारा. एक अलग ही पैंतरा यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है, राज को ओपन करने के लिए भेजा गया है। अमूमन हम देखते हैं पिंटू पाटिल आते हैं, विकी भी ज्यादा ओपन करते नहीं है, रोशन होते या फिर मनोज आते हैं ओपन करने के लिए, लेकिन आज दो अलग बल्लेबाज देखने को मिल रहे हैं। पुल किया है, डीप में खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट की तरफ, एक रन लेने का अवसर विकी के पास, सिंगल आता हुआ इस गेंद पर और स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान के पहले ओवर की समाप्ति। बढ़िया शुरुआत एकविरा स्पोर्ट्स संघ टीम की। हो नक्कीच, कारण या ठिकाणी खूपच चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते, चांगला तालमेल पाहायला मिळतो. या सांगे संघाचा आपण विचार केला तर काय कामगिरी केली होती जय अंबिका देवरुंगपाडा जी स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये एकूण 14 धावा, थोडं आहे 15 धावा झालेल्या आहेत. ओके जी बिल्कुल, एक चौका एक छक्का 4 सिंगल्स और एक वाइड गेंद भी की थी गेंदबाज ने, तो कुल मिलाकर 15 रन बने हैं। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। पावर प्ले का अच्छा लाभ उठाया खासतौर पर राज ने, एक चौका जड़ा और एक सिक्सर, और जो छक्का लगाया था उन्होंने बिल्कुल एफर्टलेस स्ट्रोक था, ज्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया था, टाइमिंग के बलबूते पर गेंद को डीप मिड विकेट के बाहर भेज दिया था। तो अच्छी शुरुआत की है, दबाव कहीं ना कहीं आने वाले ओवर्स में गेंदबाजों पर हो सकता है। नए ओवर लेकर अनुभवी गेंदबाज विलास तैयार होते हुए, हमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में इस सीजन में पहली हैट्रिक लेने वाले गेंदबाज है विलास। एएलसीए ट्रॉफी में उन्होंने एक कारनामा किया था और 4 गेंदों में 4 विकेट्स भी चटकाए थे। बड़े ही अनुभवी गेंदबाज है। आगे रखी हुई गेंद हवा में खेल दिया है, फील्डर है उस ओर, कैच ड्रॉप और गेंद भी सीमा रेखा के बाहर, 6 रन। खूपच मोठी चूक इथे मात्र पाहायला मिळते. असं क्षण वाटलं होतं की मात्र निलेश हा झेल समाप्त करेल, परंतु मात्र झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि चेंडू सुद्धा मात्र सीमेरेषेच्या पलीकडे गेला 7 धावांसाठी, आणि त्या दिशेने अतिशय वेगाने वारा वाहतो याचे, त्या दिशेने मात्र फटका पण पडला, म्हणजे कुठेतरी फटक्यामागे थोडंसं वाऱ्याचा सुद्धा सहाय्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. जी हाँ, हवा का रुख भी अब बदलता हुआ नजर आ रहा है। सुबह के सत्र में बिल्कुल पूरब से पश्चिम की तरफ हवाएं बह रही थी, अब देखिए हवा का डायरेक्शन थोड़ा सा चेंज हो गया है और दाहिने हाथ के बैट्समैन के लिए परिस्थिति थोड़ी सी अनुकूल बनती हुई। इस बार वेट करते हुए हुक किया है, शॉट अच्छा है लेकिन ज्यादा रन्स मिलने वाले नहीं है। डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद, एक ही रन मिलता हुआ बैट्समैन को। दोनों भी बल्लेबाज काफी आक्रामक बैटिंग करते हुए, और कहीं ना कहीं फील्डिंग में गलतियां हुई है। पहले ओवर में विकेट कीपर द्वारा भी गलती हुई थी, राज को जीवन दान मिला, और इस ओवर में नीलेश द्वारा गलती देखने को मिली। तो फील्डिंग बहुत ही महत्वपूर्ण पहलू है। यदि आपको मैच जीतना है, कोई टूर्नामेंट जीतना है, तो खेल के तीनों भी विभागों में आपको अच्छा कार्य करना पड़ेगा। ऐसे नहीं कि केवल आपकी बल्लेबाजी अच्छी है तो आप आसानी से जीत जाओगे। बैटिंग, बॉलिंग, फील्डिंग तीनों भी डिपार्टमेंट्स की तरफ आपको ध्यान देना पड़ेगा, तब जाकर अच्छा प्रदर्शन आपका हो सकता है। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी थोडासा चुकीचा चेंडू पाहायला मिळाला, कारण डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी होती, परंतु आपण परिणाम पाहिला तर फक्त सिंगलच धाव पाहायला मिळाली, कारण एस्टांच्या पाठीमागे कोणतीही सीमारेषा नाही, डिक्लेअर झोन आहे आणि त्या डिक्लेअर झोन मध्ये जाऊन मात्र चेंडू पडतोय. परंतु काय सुरुवात केली आहे या दोन्ही फलंदाजांनी,
एक जबरदस्त एक मजबूत पायाभरणी पाहायला मिळाली. असं वाटतं की या पायाभरणीवर एक कुठेतरी उंच इमारत उभी केली जाईल, अशाच प्रकारचे दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगली गेंद, और इस बार आगे रखा था लेकिन थोड़ी नीची रही गेंद। टप्पा पड़ने के बाद थोड़ा दूर से भी खेलने का प्रयास किया था, फ्रंट फुट को जरूर आगे लाए थे लेकिन पूरी तरह से गेंद की लाइन में नहीं थे बल्लेबाज, बीट हुए। लगता है कि पहली बार शायद इस टूर्नामेंट में 50 का आंकड़ा देखने को मिलेगा, जिस तरह से आगाज किया है राज और विक्की ने। अच्छी पार्टनरशिप अभी तक पहले विकेट के लिए, लेकिन गेंदबाज विलास बहुत ही चतुर गेंदबाज है, काफी वेरिएशन है उनके पास, विविधता देखने को मिलती है। ये देखिए लेग ब्रेक गेंद इस बार समझ ही नहीं पाए थे बल्लेबाज, दुविधा में थे। पहले बड़ा शॉट खेलना चाहते थे, फिर हमने देखा कि ऑफ साइड में पुश करने का प्रयास, एज लगा बल्ले का और बाउंस पर चली गई विकेट कीपर के पास। अच्छी गेंदबाजी। हो, नक्कीच आपण विलासचा विचार करता राजे खूप वर्षाचा मात्र या खेळाडूकडे अनुभव आहे आणि तो मात्र सातत्यपणाने मात्र जोपासतो या आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. आणि तेच व्हेरिएशन आपण पाहतो, तू अजय व्हेरिएशनचा विचार केलाय ते आणि मात्र नक्कीच कुठेतरी परिवर्तन पाहायला मिळालं षटकामध्ये विलासकडनं. आता मात्र थोडासा वेगवान चेंडू होता, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू इससे पहले जो गेंद की थी उन्होंने, वो फ्लाइटेड गेंद थी, लेग ब्रेक गेंद थी, लेकिन ये थोड़ी तेज थी, उसको बहुत जल्दी परख लिया था। जैसे ही गेंद हाथ से छूट गई थी समझ गए थे बल्लेबाज की ये तेज गेंद है, और तेज स्ट्रोक भी खेला। बॉटम एंड का बहुत ही अच्छा इस्तेमाल, मिड विकेट की दिशा में एक लंबा छक्का। इस मैच का ये दूसरा बल्कि तीसरा सिक्सर है। बहुत ही बढ़िया बैटिंग, स्कोर 28 पर पहुंच चुका है। एक छक्का विकी के बल्ले से, 2 छक्के राज के बल्ले से निकले हैं। अगली गेंद, इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है, एक और जन्नाटेदार स्ट्रोक, 6 रन और। की या ठिकाणी फलंदाजाने चेंडूची वाट पाहिली आणि शेवटच्या मोमेंटला वाट लावली. म्हणजे नक्कीच कुठेतरी पाहिलं तर थोडासा लेग कटच्या अंतरामध्ये चेंडू फेकला होता आणि लेंथ ओळखली फलंदाजाने आणि जबरदस्त पिकअप सुद्धा केलं. काय फलंदाजी साकारतो आपल्या संघासाठी. गजब की बैटिंग कर रहे हैं राज। राज का कहीं ना कहीं राज देखने को मिल रहा है अभी तक के खेल में। तीसरा छक्का उनके बैट से निकला है, एक खूबसूरत चौका भी जड़ा है। कुल मिलाकर 24 पर बैटिंग करते हुए, और देखते ही देखते बातों ही बातों में 2 ओवर्स के बाद स्कोर हुआ है 34 रन बिना किसी नुकसान के। एक विराट स्पोर्ट्स सांगी टीम बहुत ही अच्छी स्थिति में। आणि अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर नक्कीच 50 अप धावसंख्या आपल्याला नक्कीच या धावफलकावर नक्कीच पाहायला मिळेल. परंतु कुठेतरी गोलंदाजाने एक विकेटची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. गावदेवी स्पोर्ट नानकर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट बापगाव. हे दोन्ही संघ मात्र गावदेवीचा आशीर्वाद घेऊन इथे मात्र स्पर्धेमध्ये उतरणार आहात. परंतु एकाच संघाला मात्र तो आशीर्वाद लाभेल, परंतु पाहूया कोणत्या संघाला लाभणार आहे. परंतु नक्कीच हा सामना जर पाहिला तर कुठेतरी स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्याला एक विराट स्पोर्ट सांगे संघ पाहायला मिळतोय. जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू ठेवायचा आहे. टाइगर्स का कहीं ना कहीं दबदबा देखने को नहीं मिल रहा है अभी तक के खेल में। लेफ्ट आर्मर को आक्रमण पर लाए कप्तान, अच्छी गेंद, और यहां पर मौका है रनआउट का, और उसको भुना लिया, बैट्समैन रनआउट। लौटते हुए पेविलियन में पहला झटका लग चुका है सांगे टीम को। पाबंदी नाहीये, बाद होणाऱ्या फलंदाजाने लगेच जायचं आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. म्हणजे आपण एवढंच म्हणू शकतो की एक चांगला संसार चालू होता अजय खेळपट्टीवर आणि तो संसार कुठेतरी धावतीच्या स्वरूपात मात्र उद्ध्वस्त झाला. कुठलाही कारण का असू दे, ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट मात्र या ठिकाणी टायगर्स स्पोर्ट्स जोरदार संघाने मात्र प्राप्त केला आहे. जी बिल्कुल, विकेट की सख्त आवश्यकता थी, विकेट मिल गया है रनआउट के रूप में ही सही, और यहाँ से थोड़ा सा खेल शायद बदल भी सकता है, लेकिन राज अभी भी डटे हुए हैं और वो ही सबसे खतरनाक नजर आ रहे हैं इस समय क्रीज पर। नए बैट्समैन आए हैं पिंटू, नॉन स्ट्राइकर से इन पर। रोशन की अगली गेंद, एक और अच्छी गेंद, फुलर लेंथ सीधे बैट से ड्राइव कर दिया है। बहुत आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं राज। जैसे गेंद आ रही है वैसे शॉट्स वो खेल रहे हैं, जब चाहते हैं तब बाउंड्री को क्लियर भी कर देते हैं। अच्छी गेंदों पर ड्राइव्स भी बढ़िया लगा रहे हैं और सिंगल्स भी बीच बीच में ले रहे हैं। बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए। स्कोर बढ़ता हुआ 35 रन, 35, एक विकेट के नुकसान पर। चांगली बाब अवश्य आहे की मात्र चेंडूला मात्र व्यवस्थित मिडलिंग करतोय आणि त्याच वेळी पाहतो की राजचा आता मात्र पूर्णपणे कॉन्फिडन्स वाढला आहे या खेळपट्टीवर. चेंज ऑफ पेस फुल टॉस होता, चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु चेंडू हवेत
आणि पहा झेल ड्रॉप जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. इसी बीच यहाँ पर शुभ आगमन होता हुआ सम्मान्य प्रकाश जैन साहब का आपका हार्दिक हार्दिक स्वागत है स्वर्गीय संजय स्मृति कप 2021 में। और आपको नए साल की ढेर सारी शुभकामनाएं। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। एक बहुत बड़ी मौजूदगी इस टूर्नामेंट के लिए सम्मान्य प्रकाश जैन साहब मंच पर उपस्थित, आपका हार्दिक स्वागत है। चौका आया है, चौके छक्के देखने को मिल रहे हैं इस मैच में और लगता है कि ये मैच थोड़ा हाई स्कोरिंग होगा। पहले 3 मैचेस थोड़े लो स्कोरिंग रहे हैं। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बेहतरीन गेंद, इस बार क्लीन बोल्ड कर दिया। पिंटू लौटेंगे पेविलियन में। नक्कीच कुठेतरी मात्र गोलंदाजाने वापसी केली आहे, कारण या अगोदर आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र त्याच चेंडूवर गडी बाद होऊ शकला असता, परंतु नक्कीच क्षेत्रकडनं चूक झाली. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र झेल ड्रॉप झाला, परंतु या ठिकाणी एक परफेक्ट चेंडू आपण पाहिला आणि मात्र या ठिकाणी इष्ट्यांवर मात्र सरळ चेंडू मात्र जाऊन या ठिकाणी स्पर्श होतो. या दुसरा झटका लागतो या ठिकाणी पिंटूच्या रूपाने. पिंटू बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर संघाला आपल्या फक्त 4 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय आतिश. यहाँ पर मुकेश भाई भी मौजूद है, उनसे मैं रिक्वेस्ट करता हूँ आपको मंच पर आना है। आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत संजय स्पोर्ट्स सावध टीम की ओर से। 39 रन बने हैं तीसरे ओवर का खेल प्रगति पर। कुल मिलाकर 4 ओवर्स प्रति पारी का ये मुकाबला और शुरुआत से ही 4-4 ओवर के मैचेस देखने को मिल रहे हैं। आज 10 टीमें खेल रही है, एक टीम टॉप 3 के लिए क्वालिफाई करेगी। तो कुल मिलाकर 9 मैचेस आज यहाँ पर होने हैं। आज का ये कुल मिलाकर चौथा मैच इस समय चल रहा है सांगे बनाम चौदरपाड़ा। फुल टॉस है लेकिन मिस टाइम कर बैठे हैं। आतिश का विकेट भी खतरे में है। बढ़िया कैच, कॉटन बोल्ट, खुद गेंदबाज ने कैच किया और ये रहा तीसरा विकेट। नक्कीच इथे मात्र पाहू शकता फरना 2 षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजांचा फलंदाजाचा बोलबाला होता, परंतु त्याने तिसऱ्या षटकाचा विचार करता रणनीतीचा गोलंदाजाने मात्र कमबॅक केला आहे. रोशनचं कौतुक करावं तेवढं कमी करणं. या ठिकाणी 3 गडी मात्र बाद झाले, एक धावचीच्या स्वरूपात, तर मात्र या ठिकाणी 2 बॅक टू बॅक इथे मात्र या ठिकाणी झटके देतोय आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद, 39 धावा. जी हाँ, 39 रन 3 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में देखिए 14 रन आए थे, दूसरे ओवर में 19 रन आए थे और कहीं ना कहीं टाइगर स्पोर्ट्स चौधरपाड़ा टीम जो है वो बैकफुट पर नजर आ रही थी, लेकिन इस ओवर में अच्छी वापसी कराई अपनी टीम की रोशन ने। एक रनआउट के रूप में विकेट गिरा, 2 विकेट्स उनके खाते में। हैट्रिक पर है इस समय गेंदबाज रोशन। नए बैट्समैन आए हैं विक्की, इनसाइड आउट, ड्राइव कर दिया, बहुत लंबा ऊंचा स्ट्रोक, फील्डर बहुत दूर है और हवा के थोड़ा विरुद्ध स्ट्रोक खेला गया था जिस वजह से गेंद मैदान के बाहर नहीं जा पाई, लेकिन सुरक्षित स्ट्रोक। और इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का पर्याप्त समय था वहां पर बल्लेबाज राज के पास। राज सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, अभी भी डटे हुए हैं, बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे हैं। एक से बढ़कर एक शॉट्स उनके बल्ले से देखने को मिल रहे हैं, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बढ़िया स्ट्रोक्स खेले उन्होंने। 3 ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई तीसरे ओवर के बाद स्कोर हुआ है 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। खूपच चांगल्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण आपण जर पाहिलं तर चांगल्या धावा या मैदानाच्या दृष्टिकोनातून मात्र उभे केलेले आहेत. परंतु या ठिकाणी नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो, या गावदेवी स्पोर्ट नानकर आणि गावदेवी स्पोर्ट बापगाव आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असणार आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण झाला. 41 धावा धावफलकावर. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चौदरपाडा संघ जास्त आपण या ठिकाणी विलंब करू नका. पहले 3 ओवर का खेल यदि हम देखें योगेश, तो कहीं ना कहीं गेंदबाजी में भी थोड़ी बहुत गलतियां हुई है, खासतौर पर पहले 2 ओवर के खेल में। और फील्डिंग में भी थोड़ी गलतियां नजर आई, विकेट कीपर द्वारा कैच छूटा, उसके बाद आउटफील्ड में भी कुछ कैचेस ड्रॉप हुए हैं, उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है टाइगर स्पोर्ट्स चौधरपाड़ा टीम को। और यही वजह है कि इस समय एकवीरा स्पोर्ट्स सांगी टीम काफी मजबूत स्थिति में नजर आ रही है। 41 रन बने हैं, 6 गेंदे पारी में शेष है और आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए करण। एक ही एंड से गेंदबाजी हो रही है क्योंकि फुल फ्लेज ग्राउंड नहीं है। आमनेपाड़ा एंड से, जिस दिशा में आमनेपाड़ा विलेज है, उस दिशा से गेंदबाजी हो रही है। लोअर फुल टॉस हवा में खेलना चाहते थे, जहां खेलना चाह रहे थे वहां खेल नहीं पाए।
संभवतः मिड विकेट के ऊपर से लॉफ्ट करना चाहते थे, गेंद लॉन्ग ऑन पर चली गई और 1 रन। लगेच फुलटॉस चेंडू होता, याच्यावर तुम्ही मात्र आणखी मोठा फटका खेळू शकले असते, परंतु मात्र टायमिंग झालं नाही बरोबर आणि त्याचमुळे पाहतो की सिंगलवरच मात्र फलंदाज या ठिकाणी मात्र समाधानी मानतो. या काय फलंदाजी केली राजने आतापर्यंत 27 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला. नाबादच्या रूपाने अजूनही खेळतोय, ऑन स्ट्राईक आहे गोलंदाज. पुन्हा ओव्हर द विकेट खराब चेंडूची लेंथ पाहतोय आपण, बीमर आहे, पंचाचा नो बॉलचा इशारा आणि या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. म्हणजे राजला आता मात्र अजूनही संधी आहे, कारण सेट बॅटमॅन आहे आणि तुम्ही नक्कीच जर अशा फलंदाजाला अशा प्रकारे मात्र या ठिकाणी संधी निर्माण होऊन केली तर मात्र नक्कीच त्याच्यावर कदाचित आपल्याला मोठा प्रहार पाहायला मिळू शकेल. लेकिन देखिए फ्री हिट की भी एक रोचक बात है, ज्यादा लंबे शॉट्स लगते नहीं है, चौके छक्के बहुत कम बार देखने को मिलते हैं फ्री हिट पर। इस बार लंबा शॉट है, पुल कर दिया गेंद को 2 खिलाड़ियों के दरमियान से, बेहतरीन स्ट्रोक, अंपायर का इशारा, 6 रन। टाइगर स्पोर्ट्स के जो समर्थक है वो अपेक्षा कर रहे थे कि फ्री हिट पर गेंदबाज यॉर्कर का इस्तेमाल करेंगे, लेकिन पटकी हुई गेंद की उन्होंने, बहुत ज्यादा रफ्तार भी नहीं है उनके पास और बल्लेबाज तो बहुत ही सेट हो चुके हैं राज। उनका ये कुल मिलाकर चौथा छक्का, 33 पर पहुंच चुके हैं राज। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, बहुत जल्दी हरकत में आ गए थे। शॉर्ट पिच गेंद क्या देखी, उनकी आंखों की चमक बढ़ गई और बैकफुट पर जाकर पुल किया उन्होंने 6 रनों के लिए। गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला आपल्याला आणि आता मात्र थोडंसं आपल्याला पाहतो की कोणत्याही प्रकारचं शॉर्ट सिलेक्ट केले नाही राजने. असं वाटतं की चेंडू मात्र स्वेर आहे, मात्र पंच मात्र वाईट घोषित करतील, परंतु मात्र हा लिगल चेंडू पाहायला आपल्याला. अगदी व्हाईट यॉर्करची ज्याप्रमाणे लेंथ असते त्याच लाईनवर मात्र चेंडूची फेकी केली आणि डॉट चेंडूने आपल्या चेंडूला मात्र समाप्त करतोय. इस टूर्नामेंट में मैन ऑफ द मैच के पुरस्कार में एक और पुरस्कार ऐड किया जा रहा है, एक और गिफ्ट हैम्पर सन्मान्य गणेश परटोले साहब द्वारा। इस बार नो बॉल का इशारा, एक और बीमर गेंद, कैच तो नहीं कर पाए हैं मिड ऑन की दिशा में खिलाड़ी और इससे पहले कि तीसरे फील्डर वहां पर पहुंचते गेंद को उठाने के लिए, 2 रन पूरे हो चुके थे। तो ये दूसरी बीमर गेंद, अंपायर बता रहे कि ये गेंदबाज अब यहाँ से इस मैच में गेंदबाजी आगे नहीं कर सकता है, क्योंकि एक ओवर में 2 बीमर गेंदे की है करण ने और खुद के पैर पर उन्होंने कुलाड़ी मार ली है। 3 रन मिले और इसके साथ ही 50 रन भी पूरे होते हुए एकवीरा स्पोर्ट्स सांगी टीम के कुल रन संख्या 51 रन 3 विकेटों के नुकसान पर। म्हणजे जे आपण मित्र जे आपण जे भविष्याने केली होती, म्हणजे 50 पेक्षा जास्त आपल्या धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळतील आणि नक्कीच तोच आकडा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 51 धावा फलकावर चांगल्या पोझिशन मध्ये इथे मात्र पाहायला मिळतोय आणि आता मात्र नवीन गोलंदाज येणार आहे. हा जो षटक दुरा पूर्ण आहे तो पूर्ण करण्यासाठी निलेश रणवी. अभी भी 3 गेंदें बची हुई है पारी में और नीलेश को ये 3 गेंदें डालनी होगी। अनुभवी खिलाड़ी है नीलेश रणवी, हालांकि एक मुख्य बल्लेबाज की हैसियत से खेलते हैं टीम में, लेकिन अब ज़रूरत है उनकी गेंदबाजी की, क्योंकि 2 बीमर गेंदे की एक ही ओवर में करण ने, तो ओवर पूरा करने की जिम्मेदारी नीलेश के कंधों पर है। रेगुलर बॉलर नहीं है, ज़्यादा गेंदबाजी करते हुए उनको देखा नहीं गया है, लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है। लगभग स्लॉट में थे लेकिन मिडल नहीं कर पाए। इनसाइड एज लेकर गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, दूसरे का प्रयास हो रहा है, बहुत तेज दौड़ विकेटों के बीच में, रन के लिए हिरन बन गए दोनों भी बल्लेबाज। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, सराहनीय दौड़ विकेटों के बीच में, 2 रन पूरे। राज की तो कमाल की बैटिंग देखने को मिली है, रनिंग बिटवीन द विकेट्स भी बहुत बढ़िया, आला दर्जे के स्ट्रोक्स भी खेले उन्होंने, खासतौर पर ऑन साइड को ज्यादा फेवर किया है वैसे देखा जाए तो, लेकिन ऑफ साइड में भी कुछ शॉट्स लगाए हैं उन्होंने और एक जिम्मेदाराना पारी खेली है। पारी की शुरुआत करने का उनको जो मौका मिला है, शायद रोशन मोगरे मेरे ख्याल से टीम में नहीं है, जिस वजह से उनको ओपन करने के लिए भेजा गया और बहुत ही बढ़िया बैटिंग। इस बार हवा में और सीधे फील्डर के पास, मिड विकेट क्षेत्र में कोई गलती नहीं और विकेट का पतन होता हुआ। एक बहुत ही बेहतरीन पारी का यहाँ पर खात्मा होता हुआ। राज लौट रहे हैं इस समय पेवेलियन में, लेकिन आउट होने से पहले उन्होंने कुल मिलाकर 37 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। पहला ही दिन है टूर्नामेंट का, टीम का स्कोर हुआ है 53। जी हाँ, 53 रन, एक गेंद पारी में शेष है। पहला ही दिन है और कुल मिलाकर चौथा मैच, लेकिन अभी तक के खेल में ये सबसे बड़ा स्कोर किसी भी बल्लेबाज द्वारा एक पारी में देखने को मिला है। 37 रन राज के नाम। आखिरी गेंद का सामना करने के लिए नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं। जयेश, नीलेश चले दाहिने हाथ से राउंड द विकेट,
आगे रखी हुई गेंद लॉफ्ट करना चाहते थे, मिड विकेट की तरफ खेला जरूर है, फील्डर है वहां पर। एक रन अंतिम गेंद पर और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीम की टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करनी पड़ी सांगे टीम को और बहुत ही खूब बल्लेबाजी रही। खासतौर पर राज द्वारा 37 रनों का योगदान दिया और कुल मिलाकर टीम ने 4 ओवर्स में बनाए हैं 54 रन, 4 विकेटों के नुकसान पर और 55 रनों की एक बड़ी चुनौती, विशाल चुनौती टाइगर स्पोर्ट्स चौदरपाड़ा टीम के सामने। टॉस के लिए दोनों भी टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको तुरंत आना है। गावदेवी बापगाव बनाम गावदेवी नांदकर। चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण स्वर्गीय सूरज भास्कर पाटील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बाळाराम मेहर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत, तर त्यांना देखील मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या। आजचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गावदेवी बापगाव विरुद्ध गावदेवी नांदकर। सन्माननीय बाळाराम मेहर जे मेहर 11 बापगाव संघाचे सर्व आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। एका बाजूला ट्रिपल एस आहे आणि दुसऱ्या बाजूला संजय स्मृती चषक असं हे स्पेशल टॉस कॉइन आहे। ट्रिपल एस असा कॉल दिलाय बापगाव टीमच्या कॅप्टनने, परंतु संजय स्मृती चषक आलेला आहे म्हणजेच नांदकर संघाने टॉस जिंकलाय। थँक्यू सो मच मेहर साहेब। गणेश काय निर्णय? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे। आम्ही बऱ्याचदा पाहिलेला आहे की तुमचा संघ देखील प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो, परंतु या ठिकाणी तुम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारली, काय कारण? बॅटिंग लाईन चांगली आहे ना आमची। तर 4 षटकांमध्ये किती धावा जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न राहील? 40+ आणि मागच्या स्पर्धेमध्ये जो संघ उतरवला होता तुम्ही तोच असणार आहे की काही संघामध्ये चेंजेस वगैरे असतील? नाही, तोच आहे। एकूणच या स्पर्धेसाठी काय बोलाल तुम्ही? काय चांगलं आयोजन आहे, आयोजनच्या हिशोबामध्ये मस्त केले आणि आयोजन झाले तर त्याच्यात खेळायला मजा येते। निश्चितच आणि तुमचा संघ देखील चांगली कामगिरी करतोय, आपल्याला हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी बापगाव संघाचे संघनायक आहेत, कॉल तुमच्या बाजूने लागला नाही, प्रथम फिल्डिंग करायची आहे। तुम्ही टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला सर? बॅटिंगच केली असते. हो, बॅटिंग करण्यासाठी संघ उत्सुक आहेत, आज फिल्डिंग करायची आहे प्रथम, तर गेम प्लॅन बी तुम्हाला मात्र यूज करावा लागणार आहे। समोर नांदकर सारखा एक बलाढ्य संघ आहे, कशा पद्धतीने पाहता त्या टीमकडे? नानकर संघ हा मोठा संघ आहे या एरियामधून समजला तर, पण आम्ही त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी आम्हाला मिळाली, हे छान आहे मला। निश्चितच संधी मिळालेली आहे आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे। तुमच्या टीमकडे देखील चांगले खेळाडू आहेत, परंतु तरी देखील जास्तीत जास्त अपेक्षा तुम्हाला कोणाकडून आहेत? विजय आहे, दिनेश आहे, नागेश आहे। आणि ही स्पर्धा कशी वाटते? संजय स्पोर्ट्स सावध संघाचं आयोजन आयोजन तर खूप छान आहे। थँक्यू सो मच। आपल्याला देखील या महत्त्वाच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। तर टॉस मधून समाचार असा आहे की गावदेवी नांदकर संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅक टू कमेंट्री बॉक्स, योगी पाटील इज देअर। थँक्यू सो मच अजय। तर एक धाडसी निर्णय आपल्याला नांदकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी पाहूया टार्गेट आहेत। आपण जर विचार केला तर 55 धावांचं टार्गेट आहे टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा संघासमोर आणि तो आव्हान कशा रीते मात्र पूर्ण करतात पाहूया। पहिल्या चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळायचा तर परंतु नक्कीच मोठी एज लागते आणि चेंडू मात्र सरळ निघून जातो या डिक्लेअर झोन मध्ये। सिंगल धाव, सलामीवीर आपण पाहू शकतो राम आणि स्वप्नील असे दोन सलामीवीर आणि आपल्या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज विकी। खूप आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे आणि पॉवर प्लेचं षटक जे आहे पहिलं षटक, त्यामध्ये निश्चितच धुवाधार सुरुवात करावी लागणार आहे सलामीवीरांना। मोठं टार्गेट आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, पॉइंटचा फिल्डर चेंडूच्या खाली सहज सोपा झेल पकडता आला नाही, कॅच ड्रॉप। की तुम्हाला अशा प्रकारचे मात्र झेल टिपावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो। तुम्हाला नक्कीच तुमच्याकडनं थोडीशी चूक सुद्धा झाली तर मात्र कधी कधी तुमच्या संघाला महागडी ठरत असते, कारण जीवनदान मिळतं इथे मात्र फलंदाज स्वप्नीलला। चेतनकडे मात्र चूक झाली, दोन चेंडू आतापर्यंत विकीने हाताळले, दोन्ही चेंडूवर पाहिले तर सिंगल धाव पाहायला मिळते या।
55 धावा जर म्हटलं तर खूप मोठी धावसंख्या आपण या मैदानावर म्हणू शकतो. या इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला होता परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र कोणताही शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं नाही, कारण चेंडू पाहिलं तर अतिशय उजवी इष्टी सोडून मात्र निघून जातो या, आणि पंचाचा मात्र व्हाईटचा इशारा. खूप चांगली पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला पहिल्या सामन्यापासून. पंच रमेश म्हात्रे आणि निरंजन सावंत यांच्या माध्यमातून एक योग्य निर्णय फलंदाजाचा देखील होता, कारण चेंडू स्वेर होता, सोडून दिला. विकी पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केला जातोय, चांगला फटका आहे, टायमिंग चांगलं जुळलंय, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. खूप छान क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. टार्गेट आपण पाहिलं तर 55 धावांचं आहे, त्यामुळेच चौकार षटकार फार महत्वाचे असणार आहेत. किती चांगले तुम्ही फटके खेळलेत आणि जर चौकार षटकार आले नाहीत तर मग त्या फटक्यांना जास्त महत्त्व राहणार नाही, कारण सिंगल डबलनेच फक्त तुम्ही सामना जिंकू शकत नाही. या ठिकाणी चौकार षटकार तुम्हाला जोडावेच लागतील. हो नक्कीच. आणि तुम्हाला आतापर्यंत जर पहिल्या पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी व्हायला हवी होती त्याप्रमाणे मात्र फलंदाजी पाहायला मिळाली नाही, कारण गोलंदाजाने अचूक टप्प्यावर लेन तिथे मात्र पाहिली, परंतु या ठिकाणी ज्या फटक्याची आवश्यकता आहे तो फटका नक्कीच पाहायला मिळेल, कारण लॉंग ऑफ पुढे मात्र कोणताही खेळाडू नाही. आणि शेवटच्या मोमेंटला काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला म्हणतो. या किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात असं म्हटलं तर वागवत ठरणार नाही. राजचा चांगला परफॉर्मन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळते, कारण अगोदर फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं योगदान दिलं. तब्बल 37 धावा त्याच्या बॅटच्या स्वरूपात आपण पाहिल्या, आणि आता मात्र चांगला आउटफील्ड मध्ये कार्य करतोय. चांगला गोलंदाज देखील आहे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु जास्त काही धाव मिळणार नाहीत. फुल फ्लेज ग्राउंड असं तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला असता, परंतु ग्राउंडच्या काही मर्यादा आहेत त्या लक्षात घेऊनच बॅटिंग करावी लागणार आहे. आणि काही गोलंदाज फार चतुर असतात. अशा प्रकारचं जेव्हा ग्राउंड असतं जिथे डिक्लेअर झोन असतो, जाणून बुजून आखूड टप्प्याची गोलंदाजी केली जाते, शरीरभेदी गोलंदाजी जास्त केली जाते, आणि त्यामुळे जास्त धावा वेगाने जोडता येत नाहीत फलंदाजांना. तर विकीचा देखील काहीसा तसाच प्रयत्न होता. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, मात्र थोडा समोर खेळण्याची आवश्यकता होती, जेणेकरून एक चांगला फटका चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि नितांत आवश्यकता आहे चौकार षटकारांची. चौकार षटकारांचा जणू काही आता पाऊसच पाडावा लागणार आहे विजयासाठी. धावसंख्या झाली आहे 7, अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक मार्गस्थ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे राम. यावेळेस पुढे सरसावून लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय चेंडू डीप मिड विकेटला, झेल ड्रॉप आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा षटकार. प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं सांगे संघाकडून तर देवा करण्याचीच वेळ येणार आहे, कारण 2 झेल सुटलेत पहिल्याच षटकामध्ये आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागतोय गोलंदाजाला. पहिलं षटक कंप्लीट झालंय, धावसंख्या बिनबाद 13. आणि की तसं वाटलं होतं की एक क्षण मात्र झेल टिपला जाईल, परंतु मात्र चेंडू हातातून निसटला आणि सरळ सीमेरेषेच्या पलीकडे मात्र गेला 6 धावांसाठी. आणि कुठेतरी आपण असं सुद्धा म्हणू शकतो की रामला मात्र जीवनदान मिळालेलं आहे, आणि त्या जीवनदानाचा पाहूया कशा रीतीने मात्र फायदा उचलतो. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके आता मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळतात, परंतु तुम्हाला अशाच प्रकारचे फटके शेवटच्या क्षणापर्यंत मात्र खेळावे लागतील, आणि तेही समोरच्या दिशेने. कारण इष्टांच्या पाठीमागे पाहिले तर आपण कोणती सीमारेषा नाही, आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर तब्बल 13 धावा पाहायला मिळाल्या. एक एक गडी इथे मात्र गमावला नाही, ही एक चांगली बाब आहे चौधरपाडा संघासाठी. अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत, आणि 18 चेंडूमध्ये अजूनही तुम्हाला 42 धावा इथून जोडायच्या आहेत. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय यशवंत रणधवी साहेब बापगाव यांचं शुभागमन झाले, तसेच सन्माननीय नवनाथ पाटील मुठवळचे माजी क्रिकेटपटू त्यांचं देखील आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 13 धावा, एक चांगली धावसंख्या आहे. मी म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे, आणि आता मात्र आणखीच चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक. राजचा पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला, मात्र मिस टाइम फटका, आणि यावेळेस कुठली चूक होत नाही. आतिशनं टिपलाय सुरेख झेल, फलंदाज फेल. चांगलं जजमेंट यावेळेस पाहायला मिळालं. सन्माननीय यशवंत रणधवी साहेब आणि सन्माननीय नवनाथ पाटील साहेब व्यासपीठाकडे त्यांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत संजय स्मृती चषक 2021 मध्ये, आणि नववर्षाच्या देखील आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला दिवस, या स्पर्धेचा देखील पहिला दिवस. चांगली सुरुवात या स्पर्धेला आपण केलेली आहे. सध्या 4था सामना आजच्या दिवसातील
आपल्याला पाहायला मिळतोय. एकविरा सांगी आणि टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा या दोन संघांदरम्यान. धावसंख्या 1 बाद 13. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला झटका या ठिकाणी लागला स्वप्नीच्या रूपाने, ज्याने बाद होण्यापूर्वी पाहिलं तर फक्त आपल्या संघाला 4 धावांचं योगदान दिले. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू आहे, लॉफ्टेड फटका, स्टँड अँड डिलिव्हर. परंतु या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने 1 2 3 4 आणि 5व्या अटेम्प्ट मध्ये मात्र ठिकाणी झेल गॅदर केला विकेटच्या माध्यमातून. दुसरा झटका टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा संघाला. राम माघारी परतोय. आज राजचा दिवस आहे असंच वाटतंय. 37 धावांची अप्रतिम खेळी साकारली, सलामीला खेळण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं आणि आता गोलंदाजीमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी, फिल्डिंग देखील छान केली मागच्या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूंवर 2 गडी त्याने गारद केलेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर देखील येऊन ठेपलाय राज. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. रामची खेळी संपुष्टात आली. रामने 8 धावा जोडल्या एका षटकाराच्या सहाय्यानं. करण आणि अक्षय हे 2 नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की चांगली सुरुवात झाली आहे, परंतु पहा मोमेंटम जे फलंदाजांकडे कुठेतरी होतं पहिल्या षटकामध्ये ते त्यांनी गमावलंय आणि बॅक टू बॅक 2 झटके लागलेत. याचं कारण असं आहे की अजय गोलंदाजाने चुक लेंथवर मात्र गोलंदाजी साकारली या दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि मात्र दोन्ही चेंडू पाहिले तर विकेट टेकिंग चेंडू पाहायला मिळाले आपल्याला. हॅट्रिकवर आहे, एज लागते या, परंतु चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनकडे. खूप वेगवान गोलंदाजी ते मात्र साकारतो. या खूपच चांगला परफॉर्मन्स आज राजकडे पाहायला मिळतोय. पूर्णपणे राज प्रस्थापित करतो या सामन्यावर. निश्चितच मनोधैर्य पूर्णपणे वाढलेलं आहे राजचं आणि त्यामुळेच मागचा बॉल देखील तेवढाच दर्जेदार पाहायला मिळाला. खरं तर यॉर्करचा प्रयत्न झाला होता, थोडीशी बॅट लागली चेंडूवर, नाही तर कदाचित ही विकेट देखील धोक्यात आली असती करणची. करणने स्वतःचं खातं उघडलंय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अक्षय. डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळेच फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. ऑन साईडला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आहे, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. थोडासा मिड विकेटकडे त्याला ठेवण्याचा प्रयत्न, मात्र तो फिल्डर आता पाठीमागे पाठवला जातोय. भरपूर बदल होतोय, मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्य करा सांगे संघ. जास्त वेळ दौडू नका, नाहीतर पेनल्टीला कदाचित तुम्हाला सामोरं जावं लागेल. एक डीप मिड विकेट देखील आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. ऑफ साईड लॉंग ऑफ आणि बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटचा प्रहार, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव निश्चितच मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगला वेग आहे आणि जास्तीत जास्त आता खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, यॉर्कर टाकण्याचा जास्त प्रयत्न होतोय. आणि यॉर्कर एक असा चेंडू आहे, बऱ्याचदा परफेक्ट यॉर्कर नसला तरी त्याला लॉफ्ट करणं थोडंसं कठीणच असतं. ज्या पद्धतीने मागचा बॉल आपण पाहिला लोअर फुल टॉस, चांगला वेग देखील आहे राजकडे. धावसंख्या झाली 15, अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 14. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त या ओव्हरमध्ये राजने 2च धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केले, परंतु त्यानंतर मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू नक्कीच निघून जाईल सीमारेषा पार. हा येतो या संघर्षमय षटकार. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण चेंडू चॉईस करण्यासाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. गावदेवी बापगाव आणि गावदेवी नानकर दोन्ही संघांचे संघनायक. नानकर संघाने चेंडू चॉईस केलाय, बापगाव संघ आपण चेंडू चॉईस करून घ्या. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला, थोडासा आखूटप्प्याचा बॉल होता, खूप लवकर लेंथ पिक केली आणि चेंडूला फेकून दिलाय पुलच्या माध्यमातून. डीप स्क्वेअर लेगच्या वरून एक दणदणीत षटकार येतो एक करंटच्या बॅटमधून. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, अक्षरशः खोदून काढलाय चेंडू, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. यावेळेस फक्त 1 धाव मिळेल. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट यालाच म्हणतात. चांगला बॉल आणि चांगला फटका. सिंगलच्या मदतीनं दुसरं षटक समाप्त झालं. एक सक्सेसफुल षटक राहिलं हे राज याचं. फक्त 9 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद केले. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या टायगर स्पोर्ट्स चौदरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 22 आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये 33 धावांची आवश्यकता. हो, नक्कीच 12 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि तुम्हाला या 12 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे जवळपास 16.50 सरासरी पाहायला मिळते. आणि या मैदानाच्या दृष्टिकोनातून ही सरासरी खूपच मोठी असणार आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही धावसंख्येची आपण गॅरंटी देत नसतो या, कारण कुठल्याही धावेचा तुम्ही नक्कीच पाठलाग करू शकता आणि इथे मात्र पाठलाग करावा लागेल चौदरपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. निश्चितच कुठलाही स्कोर हा सेफ स्कोर नसतो, त्याला सेफ बनवावं लागतं. चांगली गोलंदाजी करावी लागते धावांचं संरक्षण करण्यासाठी. नवीन षटक घेऊन गोलंदाज योगेश सज्ज होतोय
आणि योगेश चांगला अनुभवी गोलंदाज आहे. या हंगामामध्ये भरपूर चांगली षटकं त्याने हाताळलेली आहेत आपल्या टीमसाठी. डिसेंट हाईट आहे. बऱ्याचदा चांगले यॉर्कर्स देखील तो टाकत असतो. भरपूर धावा आहेत वाचवण्यासाठी. 12 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. षटकातील पहिला बॉल भिरकावून दिलाय, मात्र लॉंगलेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये फक्त एक धाव मिळते. आत्मविश्वास थोडासा वाढताना दिसतोय दोन्ही फलंदाजांचा, विशेषतः करणचा. ज्या पद्धतीनं तो चेंडू टाइम करतोय, एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय आणि निश्चितच कुठेतरी त्याने आशा पल्लवित केलेल्या आहेत टायगर 11 चौदरपाडा संघाच्या. हो, नक्कीच क्षमता आहे त्याच्याकडे, तो मोठे फटके खेळू शकेल आणि आतापर्यंत क्षमतेनुसारच त्याने मात्र कामगिरी केलेली आहे. परंतु मात्र जे म्हणतोय ना आपण, तुमचं कागदावर किती नाव मोठं आहे ते महत्वाचं नाही, तुमचं कार्य किती चांगलं आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि इथे मात्र कार्य चांगलं करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. कारण कुठेतरी आपण जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीमधून जर काढायचं असेल तर तुम्हाला इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. थोडासा वेळ जास्त घेतला जातोय, प्लीज थोडंसं कॉपरेट करा. सांगी संघ लक्षात घ्या, यानंतर देखील आम्हाला तब्बल 5 सामने कंप्लीट करायचे आहेत. सो वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. एक शॉट मिड विकेट कॅचिंग पोझिशन मध्ये राज आहे त्या ठिकाणी. टप्प्याचा बॉल फोर्सिंग स्ट्रोक आहे, दुरून खेळलाय आणि चेंडू हवेत निघून जातोय फिल्डर चेंडूच्या खाली. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. खरं तर काहीसा आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन त्याला पुल देखील करता आला असतं. आडव्या बॅटचाच प्रहार होता. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल थोडासा बाहेर निघाला होता कट होऊन आणि त्यामुळेच अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. बुटांचा चांगला वापर गोलंदाजाने केला होता आणि त्यामुळेच यश देखील मिळालंय गोलंदाज योगेशला. फलंदाज बाद झालाय अक्षय, याने जोडली फक्त एक धाव. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला स्कोर बोर्डवर 3 बाद 23. खूपच चांगला झेल इथे मात्र पाहायला मिळाला. जवळपास आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला खेळाडू सज्ज होते आणि अगदी मिडॉनच्या जवळपास जाऊन मात्र झेल समाप्त केला. कॉम्बिनेशन खूपच चांगलं पाहायला मिळालं असं वाटतं. ते मात्र या ठिकाणी एक मोठी इनिंग्स मात्र अक्षय साकारणे करण्यास चांगली साथ देईल, परंतु मात्र तसं काही खेळ इथं मात्र करू शकला नाही. आणि त्याच कारण पाहतो की नवीन फलंदाज आता मात्र इथे सागर 5व्या क्रमांकावर. समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची तब्बल आवश्यकता आहे टायगर 11 चौदरपाडा टीमला. कठीण समीकरण आहे, परंतु अशक्यप्राय असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अशा प्रकारचे समीकरण देखील बऱ्याचशा फलंदाजांनी बनवलेले आहेत. या मैदानाचा देखील इतिहास आहे. इथे लो स्कोरिंग सामने देखील चांगले रंगतदार झालेले आहेत आणि हाय स्कोरिंग सामने देखील अगदी 55, 56 ही धावसंख्या देखील बऱ्याचदा चेस झालेली आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत निघून गेलाय, भरपूर उंच, फिल्डर दुरून येतोय त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न होता आतिशचा, परंतु पूर्णपणे पोहोचू शकला नाही. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. डीप मिड विकेटला फिल्डिंग करतोय आतिश सीमारेशी लगत आणि सर्कलच्या जवळ जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पूर्णपणे चेंडू कॅरी झाला नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 55 धावांचं तब्बल टार्गेट आहे, म्हणजेच अजूनही 30 धावा जोडायच्या आहेत उर्वरित 9 चेंडूंमध्ये. डोर डाय स्थिती आहे आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. या तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. प्रयत्न होतोय परंतु टायमिंग मात्र फलंदाज साधत नाही. टॉपिक त्याला चेंडू बराच वेळ हवेत गेला आणि त्यानंतर ज्यावेळी लँड होतो चेंडू त्यावेळी डिक्लेअर झोनकडे जातो. या आणि उद्या अजय उद्याची तयारी फुल जोरात चालू आहे, कारण उद्या 2 जानेवारी आहे आणि 2 जानेवारी म्हटलं तर नक्कीच खंडू पाटील यांचा वाढदिवस असतो. या आपल्याला नक्कीच या ठिकाणी कटआउट सुद्धा पाहायला मिळतो. या म्हणजे उद्या सुद्धा आपण पाहणार आहोत की या ठिकाणी धमालच असणार आहे. निश्चितच आजचा दिवस देखील जबरदस्त आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस, स्पर्धेचा पहिला दिवस. यावेळेस चांगला फटका जरूर आहे, परंतु गॅप मिळत नाही. फिल्डर अतिशय दक्ष आहे. डीप मिड विकेटला एकच धाव येते. सिंगल डबलने काही होणार नाही. चौकार षटकारांची गरज आहे. चौकार षटकारांची उधळण करावी लागणार आहे फलंदाजांना मॅच जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली 27, अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक. नक्कीच हवाई मार्गाने तुम्हाला प्रवास करावा लागेल या ठिकाणी. हवाई सफर. परंतु पाहूया इथे मात्र फलंदाजाच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत का, परंतु काय गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळते. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि ज्यावेळी चेंडू मात्र खेळपट्टीवर लँड झाला त्यावेळी पूर्णपणे खाली राहतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झाला. तर 3 षटकांची समाप्ती. हा सफल षटक आपण पाहिलं. फक्त या ओव्हरमध्ये 5 धावा गोलंदाजाने खर्च केला, 1 विकेट प्राप्त केला आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 27 धावा धावफलकावर. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 28 धाब्यांची गरज आहे. फारच कठीण कार्य आहे टायगर 11 चौदरपाडा टीमच्या फलंदाजांसमोर आणि पूर्णपणे आता बॅकफुटला दिसतोय संघ. फलंदाजीमध्ये राजने जबरदस्त कामगिरी केली सांगे टीमसाठी. 37 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्याच खेळच्या जोरावर 54 धावांचा डोंगर रचण्यात आला.
या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 4 षटकांच्या खेळामध्ये. अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. हा तर पहिलाच दिवस आहे स्पर्धेचा. कदाचित धावसंख्येचा जो विक्रम आहे सांघिक धावसंख्येचा तो निश्चितच कुठला तरी संघ मोडीत काढेल असं मला वाटतंय, कारण खूप चांगल्या चांगल्या टीम्स यानंतर देखील खेळणार आहेत. पुढच्या मॅचमध्ये आपण नानकर टीमला देखील पाहणार आहोत. तर गावदेवी बापगाव देखील एक चांगला संघ आहे. पहिल्या फेरीतील आजचा तो शेवटचा सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने पाहायला मिळतील. आतिश येतोय. आतिशचा पहिला बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर चेंडू आहे. वाईटचा इशारा पंच निरंजन सावंत यांच्या माध्यमातून. समीकरण थोडंसं बदललंय. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. पण की आपण थोडंसं पाडत जड पाहिलं तर कुठेतरी सांगे संघाचा आपल्याला या सामन्यावर पाहायला मिळतोय. कारण तिन्ही विभागामध्ये या मात्र या संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. कारण प्रथमतः योग्य ती धावसंख्या फलंदाज उभी केली, त्यानंतर गोलंदाजाचं कार्य चांगलं पाहिलं आणि त्यांना जे सहाय्य लाभलं ते आउटफील्डमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला. अशा धावा जर मिळाल्या तर कुठेतरी या ठिकाणी थोडंसं तो प्रेशर फलंदाजावर आहे तो थोडंसं रिलीज होईल. परंतु मात्र तुम्हाला या धाब्यावर अवलंबून राहून चालणार नाही. तुम्हाला बॅटच्या संपर्कामध्ये सुद्धा इथे मात्र धावा जोडावं लागतील आणि ते सुद्धा मोठे फटक्याने. निश्चितच. परंतु गोलंदाज कुठेतरी चुका करताना दिसतोय आपल्याला. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू. कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं, मात्र प्रेशर स्वतःवर ओढवून घेतोय आतिश. ओव्हर पिच बॉल बॉटम हँडचा वापर करत असताना चेंडूला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. चांगली फिल्डिंग डीप मध्ये, परंतु फेक थोडीशी सुमार दर्जाची आहे. ओव्हर थ्रो आणि त्यामुळेच एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये होतंय. परंतु तरी देखील आव्हानापर्यंत पोहोचणं कठीणच असणार आहे. खऱ्या अर्थानं बिग हिट्सची आवश्यकता आहे. 5 चेंडू उरलेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 24 धावा जोडायच्या आहेत. सुरुवात फार महत्वाची होती. सुरुवातीचे जे फलंदाज होते राम आणि स्वप्नील यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, मात्र ते लवकर बाद झाले. त्यानंतर अक्षय देखील फार लवकर बाद झाला. करणने निश्चितच चांगला प्रयत्न केलाय, परंतु फारसं यश त्याला देखील मिळत नाहीये. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. त्या व्यतिरिक्त सिंगल डबल्स फक्त पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. हा बॉल आडव्या बॅटचा प्रहार केलाय. पुन्हा एकदा फिल्डिंग छान पाहायला मिळते. विक्की त्या ठिकाणी चेंडूवर येतोय. फक्त एक धाव. इथे मात्र पाहतोय आपण धावा सिंगल आणि डबलनेच इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि म्हणजे असं वाटतं की कुठेतरी हा लक्ष आता मात्र पूर्णपणे कठीण होता चालला आहे टायगर स्पोर्ट चौदरपाडा संघासाठी. गोलंदाजाने का फेते गोलंदाजी साकारले. इथे मात्र ओरपी चेंडू आहे. सरळ बॅट लॉप करतोय, परंतु लॉंगला खेळाडू सज्ज, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. एका टप्प्याने पंचांचा इशारा चौकार. कुठेतरी थोडासा उशीर झालेला दिसतो. धावसंख्या झाली आहे 35. अजूनही विजयासाठी 22 धावांची 20 धावांची आवश्यकता आहे. संधी अजूनही आहे. 4 चेंडू शिल्लक. ओ बिग हिट, व्हाट अ शॉट. स्लॉक स्वीप चेंडू जाईल डिप मिड विकेटच्या वरून. सीमारेषा पार. अफलातून षटकार. पंच चेंडू सांगायचे आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, 2 चेंडू शिल्लक आहेत. एक सिंगल देखील मध्ये आली होती, कारण 2 वाईट टाकल्यानंतर एक दुहेरी धाव आली. एक सिंगल, एक चौकार आणि एक षटकार. तर फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. 14 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 41. यस, 13 धावांची आवश्यकता आहे. पहा, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. अजूनही संधी आहे चौदरपाडा टीम कडे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. दॅट्स अ मॅसिव्ह हिट. षटकार. की मात्र चौदरपाडा संघ या ठिकाणी मात्र हार स्वीकारेल, परंतु नक्कीच एकाच ऍक्शन मध्ये मात्र पिक्चर मध्ये आला फलंदाज सागर आणि काय अफलातून फलंदाजी इथे मात्र करणच्या बॅटमध्ये फटके आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी करतोय या करण आपल्या संघासाठी. लक्षात घ्या, विजयासाठी 7 धाब्यांची गरज आहे आणि या चेंडूवर जर कदाचित षटकार जर आला
तर मात्र सामना टाय होईल आणि सामना टाय झाला तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की या असोसिएशनचे नियम आहेत, सुपर ओव्हरचा सामना मात्र खेळवला जाईल. अक्षरशः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली गोलंदाज आतिशनं. 28 धावांचं संरक्षण करायचं होतं शेवटच्या ओव्हरमध्ये. सुरुवातीलाच 2 वाईट चेंडू टाकले, त्यानंतर 2 चांगले चेंडू जरूर पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर आपण पाहतोय की एक चौकार आला लॉंगॉनच्या दिशेनं. 2 फुलटॉस चेंडू, दोन्ही चेंडू फेकून दिलेत सीमारेषेच्या बाहेर. करणचं कौतुक करावं लागणार आहे. जबरदस्त बॅटिंग, अंडर प्रेशर जबरदस्त फलंदाजी करतोय. 1 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. चला जास्त वेळ दौडू नका सांगी संघ. विकेट किपर आणि एका फिल्डर मध्ये चर्चा होती त्या ठिकाणी. पिंटू सिली पॉइंटला येऊन उभा राहिलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. मागच्या 3 चेंडूंवर 16 धावा जमा केलेल्या आहेत करणने. अप्रतिम बॅटिंग करतोय, बॉटम हँडचा सुरेख वापर करतोय आणि दमदार फटकेबाजी त्याची सुरू आहे. 1 चेंडू 7 धावा, ग्रेट फिनिश. गोलंदाज आतिश, फलंदाज आहे करण. हा देखील चांगला फटका, परंतु जास्त एलिव्हेशन नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये एका टप्प्याच्या सहाय्याने सीमारेषा पार. चौकार आलाय, परंतु सामना जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स सांगे संघानं. चौधरपाटा संघाचा सुद्धा कौतुक करीने खूपच चांगली फाईट की ते मात्र केली, परंतु जो जिता वो सिकंदर आणि सिकंदर ठरला या ठिकाणी सांगे संघ. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट ज्याने काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी केली आहे, अष्टपैलू कामगिरी ते मात्र पाहायला मिळाली. 37 धावांची खूप मोठी इनिंग्स आणि त्यानंतर 2 विकेट्स आपल्या स्पेलमध्ये मात्र या ठिकाणी प्राप्त केले. आणि तोच ठरतोय ज्याने या सामन्यावर राज केलं आणि तोच राजला मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी. राज मोगरे, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजून एक मॅन ऑफ द मॅच साठी पाहिलं तर पारितोषिक वाढलेलं आहे. सन्माननीय गणेश परटोले यांच्या माध्यमातून आपल्याला गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देण्यात येणार आहे. एक खूपच छान संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेटचा सामना पाहायला मिळाला. जबरदस्त चित्तथरारक लढत होती. एक वेळ असं वाटत होतं की सामना एकतर्फी चालू आहे, परंतु करणने शर्तीचे प्रयत्न केले. वेल प्लेड करण. आणि मॅन ऑफ द मॅच मात्र ठरलाय राज, ज्यानं अष्टपैलुत्व आपलं सिद्ध केलंय सांगे टीमसाठी. तर सामनावीराचे पुरस्कार आपण देऊया. सन्माननीय बाळाराम मेहर तसेच या ठिकाणी उपस्थित रामदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देतोय. त्यानंतर सन्माननीय बाळाराम मेहर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुस्तक द्यायचं आहे. खेळाडूंच्या ज्ञानात देखील भर टाकली जाते असोसिएशनच्या माध्यमातून. सन्माननीय यशवंत रणधवी साहेबांना विनंती करतोय आपण पुढील पारितोषिक द्यायचं आहे. स्वीट बॉक्स आहे संजय पाटील मिठाईवाला यांच्या माध्यमातून. तसेच एक रोपट देखील आपण देतोय. सन्माननीय नवनाथ पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रोपट द्यायचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा. आणि या रोपट्याची काळजी देखील घ्यायची आहे. राज. सन्माननीय सुदाम मात्रे व्यासपीठावर आहेत. काकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक द्यायचं आहे. गिफ्ट हॅम्पर, कोल्ड्रिंक्स द्यायचे आपल्या शुभ हस्ते. मेरेंडा. जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी आपण केली. त्यानंतर नितीनजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या पुढील दोन्ही गिफ्ट हॅम्पर्स द्यायचे आहेत. वेल्डन राज, वेल प्लेट. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चौथा सामना समाप्त झालाय. 5व्या मॅच कडे आपण जात आहोत. गावदेवी नांदकर विरुद्ध गावदेवी बापगाव. सन्माननीय पुष्कर भंडारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि या असोसिएशनसाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण चौधरीपाड्याच्या माध्यमातून